नमस्कार. गोमदिला प्रकरण 12. प्रतीक्षा. रात्र बरीच झाली होती. रस्त्याच्या कडेला दाट झाडाझुडपांमधून दडून बसलेले जवान शरीरानं पार थकून गेले होते, पण फुटहिल्सपर्यंत जाऊन पोहोचण्याची त्यांची जिद्द मात्र अजूनही कायम होती. सोमय्या, बोलो. दत्ताजी काही बोलणार एवढ्यातच दूरवरून पावलांचा आवाज ऐकू आला. श्वास रोखून सारे जण ती पावलं जवळ येण्याची वाट पाहू लागले. आता रस्त्यावरून जाणारी माणसं दिसली की त्यांच्यात मिसळून त्यांच्या तालावर खाली जाणाऱ्या रस्त्यानं चालत राहायचं. लवकरात लवकर फुटहिल्सला पोचायचं, तेचपूर गाठायचं, घरी जायचं. गेले कित्येक तास डबा धरून बसलेले जवान मनानं केव्हाच आपापल्या घरी जाऊन पोचले होते. सावधान होऊन सगळे तयार होते. पावलांचा आवाज जवळ 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 येत होता. एवढ्यातच 4 सैनिक बुटांचा खाड 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 आवाज करीत जरासे पुढे होताच त्यांच्यात मिसळून जाण्याच्या कल्पनेनं चित्तरंजन आणि राघवेंद्र सरसावून पुढे झाले आणि आता हे पुढे जाणार हे लक्षात येताच सोमय्यानं विजेच्या चपळाईनं त्यांना मागे खेचलं. पागल हो क्या? सोमय्यानं चिडून विचारलं. अरे, मगाशीच तर आपण ठरवलं होतं की आपण त्यांच्यात मिसळून पुढे जायचं म्हणून. चित्तरंजन वैतागून म्हणाला. कबूल, पण गधे, ती माणसं किती होती? 4, राघवेंद्र उत्तरला. आणि आपण किती? 5 आहोत. अरे, हा काय प्रश्न आहे? चित्तरंजननं चिडचिड्या सुरात पुटपुटला. अरे बाबानो, त्या चौघात आपण 5 जण घुसलो तर लगेच लक्षात नाही का येणार? जरा समजून घ्या ना मी काय म्हणतो ते. सोमय्या सात्विक संतापानं गरजला. चित्तरंजनचा आवाज एकदम बंद झाला. त्याला आपली चूक उमगली होती. चित्तरंजननी राघवेंद्र पुन्हा खाली बसले. आपले दोन्ही हात शेजारीच बसलेल्या स्त्रीच्या खांद्यावर ठेवून राघवेंद्र पसरला. बर्फासारखे गार पडलेले त्याचे हात थरथरत होते. चित्तरंजनचं तर सारं शरीरच थंडीनं कापत होतं. चित्तरंजनचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन स्त्री ते एकमेकावर घासून त्याला ऊब मिळवून द्यायचा प्रयत्न करीत होता, धडपडत होता. चित्तरंजन क्षीण आवाजात असहाय्यपणे कणत होता. सुनू सुनू. सोमय्या हलक्या आवाजात महत्वाच्या सूचना देत होता. आपण आता कोणाच्यात तरी मिसळून चालू तेव्हा कोणीही काहीही बोलायचं नाही. तोंडातून चकार शब्द येता नये कोणाच्या. कणायचं सुद्धा नाही. याद राखा, एकानं जरी चूक केली तरी सगळ्यांचं मरण ओढवेल. सोमय्याच्या सूचनेला सर्वांनी मूक संमती दिली. राघवेंद्रचं अय्यो अम्मा चालूच होतं. तुम याद रखना राघवेंद्र, सोमय्यानं दरडावलं. पण सोमय्या, इतक्या रात्रीच्या वेळी चिनी सैनिक कशाला जाणार रे ह्या रस्त्यानं? मला वाटतं आपण आपले चालायला लागूया ना. इथे बसून बसून गोठून जायची वेळ आली. दत्ताजी पण चालण्याची घाई करत होता. पण जर का आपल्याला कोणी बघितलं ना तर एक एक करून टिपून काढतील. ठीक आहे बाबा, तू म्हणशील तसंच करूया. सोमय्याचं बोलणं मध्येच थांबवून दत्ताजी म्हणाला आणि त्यानं इतरांकडे बघितलं. श्रीनं ठीक आहे म्हटलं. राघवेंद्रनं हुंकार भरला. चित्तरंजन प्रतिसाद देण्याच्या अवस्थेतच नव्हता. सगळे एकमेकांकडं आळीपाळीनं बघत होते, विचार करीत होते. बोमदिलाहून निघालो तेव्हा आपण किती जण होतो? हळूहळू कमी होत होत आता फक्त 5 जणच उरलो. आता कोण गळणार? चित्तरंजननं श्रीचे हात घट्ट पकडून ठेवले होते. शेवटपर्यंत कोण कोण पोचणार? काळोख मुळातच इतका दाटला होता की आता त्याला वावच नव्हता. पण गारठा मात्र झपाट्यानं वाढत होता. इतक्यात बुटांचा खाड खाड आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. सोमय्यानं जरासं पुढे होऊन अंदाज घेतला. पुढे जाणारी माणसं दिसतात का हे तो बघू लागला. 5-10 सैनिक झपाट्यानं पुढे गेलेले दिसले. पाठीमागून आणखी काही जण येत असल्याचा आवाज येत होता. काही सेकंदातच 8-10 जण पुढे गेले. सोमय्यानं आपल्या साथीदारांना इशारा केला. सारे उठले. सोमय्याच्या पाठोपाठ रस्त्याच्या कडेला येऊन थांबले. सोमय्यानं पुन्हा एकदा सावधगिरीच्या सूचनांची उजळणी केली आणि मग पुढे गेलेल्या सैनिकांच्या पाठीमागून सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्या तालात सोमय्या, दत्ताजी, श्रीकांत, राघवेंद्र आणि चित्तरंजन चालू लागले. खडीच्या अर्धकच्च्या रस्त्यावरून तेज गतीनं छोटंसं प्लॅटून दौडत निघालं होतं. चित्तरंजन आणि राघवेंद्र मागे पडू नयेत म्हणून त्यांनाच पुढे घालून सारे शिकस्त करीत होते. बराच वेळ बसून राहिल्यामुळे गारठून थिजू पाहणाऱ्या शरीरात आता सुखद ऊब येत होती.
पण उपाशी तापाशी शरीरात येऊन येऊन अशी किती उभी येणार, आणि येणार तरी कुठून? पण केवळ मनाच्या उभारीवरच सारे पळत होते. फुटिल्सला जाऊ, तेजपूर गाठू, घरी जाऊ, अशा जिद्दीनं, मृत्यूच्या भीतीनं की जगण्याच्या धडपडीनं. पण अनोळखी सैनिकांच्या तालावर लाँग मार्च चालू होता. सुमारे तासाभरानंतर पुढचे 2 गट थोडं थोडं अंतर राखून विश्रांती घेण्यासाठी थांबल्याचं लक्षात येताच सोमय्यानं पण आपल्या साथीदारांना इशारा करून थांबवलं. पुढच्या गटातले सैनिक आपल्या सॅकमधून काहीतरी काढून खात होते, वॉटर बॅगमधलं पाणी पित होते. सोमय्या, दत्ताजी, श्री, राघवेंद्र आणि चित्तरंजन आपल्या जीवाचे कान करून खाण्यापिण्याचे सुखद आवाज ऐकत होते आणि ऐकता ऐकता अधिकच व्याकुळ होत होते. थोड्या वेळानं त्यांची तोंडं बोलण्यासाठीही उघडू लागली. त्यांच्या गप्पा सुरू झाल्यावर ते चिनी आहे ते स्पष्टच झालं. आपल्यापैकी कोणाला चिनी भाषा येत असती तर? श्री पुटपुटला. लांब उसासा टाकत दत्ताजी खेदानं म्हणाला, मागे मला एकदा संधी आली होती चिनी भाषेच्या वर्गाला जायची, पण अरे आपणा बलवीर, त्याला उत्तम चिनी येतं. आपणा. चित्तरंजन वाक्य पूर्ण व्हायच्या आतच सोमय्या वैतागून म्हणाला, मी होतो त्याच्याबरोबर हिमाचल प्रदेशात. लेकिन श्रीनं शब्द उच्चारला खरा, पण पुढे बोलावं की नाही अशा द्विधा मनस्थितीमुळे तो थांबलाच. लेकिन क्या? बोलो बोलो, चित्तरंजन म्हणाला. त्याला माहिती खूप असते. आजपर्यंत त्याचं पोस्टिंग जिथे जिथे झालं तिथल्या प्रदेशाची खडानखडा माहिती त्याला आजही आहे, हे मी बघितलंय. हुशार आहे तो, अभ्यासू आहे. श्री पुन्हा थांबला. लेकिन बहुती लालची है साला. सोमय्यानं वाक्य पूर्ण केलं. सोमय्या आणखी काही बोलणार एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की विश्रांती संपवून पुढचे गट आगेकूच करण्याच्या तयारीत आहेत. सोमय्यानंही आपल्या साथीदारांना उठून पहिल्याप्रमाणे चिनी सैनिकांच्या पाठोपाठ चालत राहायला सांगितलं. 2 घास पोटात गेल्यामुळे चिनी सैनिक दमदारपणे पुढे जात होते, तर सोमय्याच्या साथीदारांचे प्राण कंठाशी आले होते. सोमय्या, आता फार चालणं जमायचं नाही रे. कुठेतरी बरी झाडी दिसली की ती चिरून जरा झोपूया, आपण निदान वाला पाचोळा तरी खाऊया रे. गयावया करीत चित्तरंजन विनवत होता. अब बहुत हो गया यार. सच सोमय्या, बहुत हुआ. राघवेंद्रनेही आपला पाठिंबा दर्शवला. बाया दाहिना चालूच होतं. वाट संपता संपत नव्हती. बऱ्याच वेळानं रस्त्याच्या कडेला दाट झाडी दिसू लागली. वाटही वळणावळणाची असल्यामुळे झाडीत सहजपणे घुसून दडून बसायला सोयीची होती. चित्तरंजन तर एव्हाना खुरडतच चालला होता आणि शेवटी तर एका वळणापाशी बिचारा अक्षरशः कोसळलाच. पण त्याच्याच मागे असलेल्या सोमय्यानं त्याला मोठ्या शिताफीनं आणि ताकदीनं आधार देऊन पडता पडता सावरलं आणि त्याच झपाट्यात त्याला उचलून सोमय्या रस्त्यालगतच्या झाडीत घुसला. इतरही त्याच्या पाठोपाठच होते. काळ्याकुट्ट अंधारात काट्याकुट्यातून धडपडत सारेजण एकदाचे सुरक्षित वाटेपर्यंत झाडीत घुसून विसावले. सरळ सपाट म्हणावी अशी जागाच कुठे दिसत नव्हती. शेवटी एका ठिकाणी सोमय्यानं चित्तरंजनचं मुटकुळं जमिनीवर ठेवून त्याचे पाय सरळ केले. चित्तरंजन. जवळ जाऊन श्रीनं त्याचा चेहरा हलवून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. चित्तरंजन, सुन रहे हो ना, सुन रहे हो? जी. अत्यंत आर्त खोल गेलेल्या आवाजात हुंकार देऊन चित्तरंजननं आपल्या अस्तित्वाची कशी बशी साक्ष दिली. बस ठीक है जी, जिंदा है, बेफिकिरीनं म्हटल्याप्रमाणे पुटपुटत सोमय्या पलीकडच्या एका दगडावर जाऊन बसला. श्रीला मात्र सोमय्याची कर्तव्यनिष्ठा आणि जिव्हाळा ठाऊक होता. अब क्या करेंगे? चित्तरंजनचे पाय घासून गरम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राघवेंद्रनं विचारलं. अब इंतजार. सकाळ होईपर्यंत वाट बघायची. उद्या